जेव्हा तू आमच्याकडे आलास तेव्हा आजी होती की नाही इकडे? आणि मग नंतर तू मला पाहिलंस आणि स्वतःहून आमच्याकडे आलास, हो की नाही? बघा हा तेच म्हणतोय. ए गुड गुड. भाई, जा 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 घरी जा. काय बाई खोटं बोलून आली बा. एवढी शिकली सवरलेली बाई तू सफाईदारपणे खोटं बोलते वा, तुला काहीच वाटत नाही का? काय बरी साफ खोटं बोलून राहिली. अथर्व नेहाकडे जाणार होता तर मी म्हटलं देहाकडे जाते तर जाईल, रोजची वाट आहे. मी दरवाजा बंद करून घेतला हो, बदल्यामध्ये नानांनी याला गटवला. अहो काय बोलताय तुम्ही? हे का असं करतील? हे काय मुलं पळवणारे चोर आहेत का? तू जरा शांत हो, शांत हो. आपण का शांत राहा? हे काय वाटेल ते आरोप करतायत आपल्याला आणि आपण काय गप्पा बसून ऐकून घ्यायचं सगळं? खोटं बोलतायत आता अति होत आहे. उद्या ब्रह्मदेव इथे आला ना आणि म्हणाला तुझा नवरा खोटं बोलतोय तरी विश्वास ठेवणार नाही मी. यांच्या खरेपणावर कसा संशय घेऊ शकता तुम्ही? आणि राधिका, तू यांना ओळखतेस ना? तुला माहिती नाही कसे आहेत ते, तरी कशी गप्पा बसतेस तू? हा नाही नानीजी, तसं नाहीये. मला समजून राहिलं ना तसलं काही नसणार आहे. आई बाबा, अहो खरंच असं काही नसणार आहे. नानाजी काहून असं करतील? अहो अथर्व लहान आहे, तो कुठेही जातो. नाही तुम्ही सगळेजण गैरसमज नका करून घेऊ. गैरसमज या शब्दाचा आता कंटाळा आलाय नानासाहेब मला. नाही गैरसमज झाला म्हणून काय सगळं सोडून द्यायचं? अहो आता आम्ही अथर्व हरवलाय म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला जात होतो. आपल्या जीवाची काय घालमेल होते यांना काय कळणार? मिस्टर दामले कुणाला न सांगता त्याच्या मुलाला आपल्या घरामध्ये घेऊन बसायचं हे योग्य आहे का? भाऊसाहेब, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, मी स्वतःहून त्याला नेलेलं नाही. तो स्वतःहून आलाय आणि सबीना सांगतेच आहे की तुमच्या समोर. हा ना, तिला काऊन विचारता तुम्ही? ती पण तुमचीच सून आहे. उंदराला मांजर साक्षी. हे आता खूप जास्त होत आहे. चांगुलपणा म्हणून आम्ही इतका वेळ गप्प बसलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही बोलू शकत नाही. तू जरा मध्ये बोल. अहो वाटेल ते आरोप करतात ते आपल्यावर. अरे पण म्हणून आपणही बोलायचं का? हे बघ, शब्दाला शब्द लागला ना की वाद वाढतात, दुसरं काही होत नाही. हे बघा भाऊसाहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं तेच सांगतोय. असा कसा विश्वास ठेवा? हा नाही, असा कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? मागच्या वेळेला तुम्हीच आला होता ना घरी. मी आई बाबांशी माझ्या बायकोशी खोटं बोलतोय म्हणून सज्जड पुरावा घेऊन आला होता ना घरी. अर्थात तो पुरावा दाखवता आला नाहीच तुम्हाला, सगळं खोटंच ठरलं. पण काय म्हणून विश्वास ठेवायचा? काय म्हणून तुमचंच खरं मानायचं आम्ही? तुझ्याबद्दलचं माझं मत अजूनही तेच आहे. ते रेकॉर्डिंग आम्ही स्वतः ऐकलंय. तेव्हाही मी खोटा नव्हतो आणि आजही नाही. बस झालं नानासाहेब. खूप झालं. आता या विषयावर मला काही बोलायचं नाही आणि तुम्ही प्लीज काही एक बोलू नका. कृपा करून सांगतोय, यानंतर तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये पडू नका. आणि तेच सगळ्यांच्या हिताचं ठरेल. मी आधी सांगितलं होतं, तुमच्याशी किंवा तुमच्या परिवारातील कुठल्याही सदस्याशी आमचा काही एक संबंध नाही आहे. आणि तुम्ही देखील आमच्या परिवारातील कुठल्याही सदस्याशी बोलण्याचा काही एक प्रयत्न करू नका. अथर्वची देखील. हात सोडतो. जर
आता जीवाला नुसता घोर लागला होता. का झाला अथर्व कुठे गेला, त्याचं काही कमी जास्त तर नाही त्याचं. आता यायला माहित होतं की आईच्या जवळ यायचं, सांगायचं काय नाही. आई अहो पण अथर्व लहान पोरगा आहे, तो कुठेही जाऊ शकतो. अथर्व तू न सांगता काहून गेलास? मी नव्हतं गेलो. मग कोण गेला? तुला काय कोणी उचलून नेलं का बळजबरी ना? मला समिता मामी घेऊन गेली. समिता काय? मी हाताखाली जात होतो तेवढ्यात समिता मामी आली. ती म्हणाली चल गली, मग मी गेलो. समिता सुनबाई समिता काहून असं करेल? तेच तर मला समजून नाही राहिलं. मी इथे भांडणं सोडवायचा प्रयत्न करून राहिले, पण कोणाला त्याची काही पडलेलीच नाही. अहो बाबा, नाना नानींना काहीच माहिती नव्हतं. त्यांना वाटलं आला असेल म्हणून खेळत बसले ते तरी काय करणार. मला मान्य आहे नानांना माहिती नव्हतं, नानींना देखील माहिती नव्हतं. हे मान्य आहे की समिता अथर्वला घरात घेऊन गेली, पण एक लहान मुलगा आपल्या घरात आल्यावर त्यांनी सांगायला नको फोन करून? इथे आपण अथर्वला शोधतोय, तो सापडत नाही, टेन्शन वाढत चाललंय. हे कळल्यावरती जबाबदारी होती की नाही नानांची एक फोन करून सांगायची? बरोबर आहे बाबा. नाही तुम्ही म्हणता ते अगदी करेक्ट आहे. राधिका तू पण ना उगीच त्यांची बाजू घेऊ नकोस. त्यांचं समर्थन करायची काही गरज नाहीये. मी त्यांची बाजू नाही घेऊन राहिले, मी कोणाचंही समर्थन नाही करून राहिले. मी फक्त जे खरं आहे ना तेवढंच सांगून राहिले. हा पण राधिका, खरं तर हेच आहे ना बाई, हा आपल्याला सापडून नव्हता राहिला, हा त्याच्या घरी होता, आम्ही काळजीत होतो, हेच खरं आहे का नाही? हो आई, काळजी तर सगळ्यांनाच वाटली ना. माझं तर काळजाचा ठोकाच चुकला ग. म्हणजे अचानक मला मागच्या वेळेला अथर्व असाच हरवला होता तेच आठवलं सगळं. नाही तरी मला काय वाटतं माहिती का, मला असं वाटतं अथर्व स्वतःहून त्यांच्याकडे गेला असेल आणि आपण रागावू नये त्याच्यावर म्हणून त्याने उगीच समितानं नेलं असं सांगितलं असेल ना. अथर्व काय ते खरं खरं सांगा, अजिबात घाबरायचं नाही, लवकर सांग. जाऊ दे ना, काऊन बा गुरु त्यावर रागून आला आता तू. हे पाहतो यापुढे नाना नानींकडे जायचं नाही बरं. का? ते माझे नाना आजोबा आहे, ते माझ्याबरोबर खेळतात आणि नानी हाती तर मला शिला देते खायला. नाना आजोबा मला म्हणाले मी सोडतो खरी, पण मीच नाही बोलणार. हे पहा अथर्व, आजी आजोबांना माहिती नव्हतं ना तू कुठे गेलायस ते. यापुढे असं करायचं नाही. आ जिथे कुठे जायचं असेल ते सांगून जायचं. तुला कुठे जायचं असेल तर आजीला सांगायचं, आजी तुला सोडेल. कळलं? हो गल्लं. ऐकलं ना? हा, आता मी येत जाईन ना तुला सोडायला. चल हात पाय तोंडून घेऊया बरं. चल उठ, हो पुढे. आई चल बा.